जय राम कृष्ण
धन्य आजी दिन धन्य झाली बाबा
झाले संतांचे दर्शन
संतांचे दर्शन झाली पाप तापा तुटी दैन्य गेले उठा उठे झाले समाधान पायी विसावले मना झाली पाप तापा तुटी दैन्य गेले उठा उठी तू का म्हणे आले गारा तोची दिवाळी दसरा झाली पाप तापा तुटी दैन्य गेली उठा उठी दैन्य गेले उठा उठी दैन्य गेले उठा उठी विठ्ठल हॅलो हॅलो विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की हॅलो महाराज की जय तुकाराम महाराज की जय मेघनाथ महाराज की हॅलो पवन सुत हनुमान की छत्रपती शिवाजी महाराज की वीर संभाजी महाराज की शेवटी घातला तरी काय अडचण नाही विठ्ठल हॅलो महायोग पीठे तटे भीमरथं वरं कुण्डलीकाय दातुं इन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग करो पाण्डुरङ्ग करो प्रथम नमन पाण्डुरङ्ग करो पाण्डुरङ्ग करो प्रथम नमन
रूपाय विशोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीगुरुचरण सरोज रज निजमना मुकुरो सुधारि बरनो रघुबर विमल जसो जोदायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर। जयांचे किती स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता विठाला धन्याजी दिन झाले संताचे दर्शन झाली पाप तापा तुटी दैन्य गेले उठा उठी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला भंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबाराया यांचा 4 चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसहा परिहार द्यायचा तो म्हणजे असा। ब्रह्मांड नायक जगत चालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालते वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता किंवा गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभो फलय स्थानम निधानम बीज मवयम नाहीतर तुझी या सत्तेने वेदांसी बोलणे सूर्याशी तुझी या ऐसा तू समा तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे म्हणजे ज्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान देखील हलू शकत नाही असा असणारा सत्ताधीश भगवान परमात्मा अर्थात ज्याच्या सत्तेने चालू असलेला अखंड हे नाम सप्ताह आणि अगदी याच सप्ताहातील आज दुसऱ्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प भगवान हनुमंतरायांच्या शरणावरती समर्पित करण्याचं सद्भाग्य आज मला प्राप्त झालं। मी तुम्हाला सांगेल अगदी माझं भाग्य आहे। मी एकच म्हणेल मागच्या वर्षी उजळले भाग्य आता आणि अवघी चिंता कारण माझं भाग्य उजळलं असं म्हणता येईल। कारण आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये अनेक कीर्तनकार आहेत अनेक कथाकार आहेत पण अगदी लेकी समान प्रेम करणारे हे माझं प्रेमाचं खांडवी हे गाव। कारण मागच्या वर्षी गावामध्ये मला येण्याचा योग ज्यांच्यामुळे प्राप्त झालेला होता आदरणीय हरिभक्तपरायण आमचे वाघमारे महाराज। महाराष्ट्रातील प्रत्येक नामवंत कीर्तनकार कथाकारांच्या हृदयामध्ये त्यांचं नाव आहे पहा आणि लेकीसारखं माझ्यावरती प्रेम करतात। आणि अगदी या वर्षी वाघमारे महाराजांचा जरी अगोदर फोन नसल आला तर येईपर्यंत करत राहिले पण ज्यांचा माझा कॉलवरती संपर्क झाला अगदी मुलीसारखं माझ्यावरती प्रेम करतात त्यांच्या घरचा पूर्णच परिवार देवाची वाट नसल पाहिली तेवढी माझी वाट पाहतात। हरिभक्तपरायण आमचे वसंत काका बरकुले मी काकांचे धन्यवाद व्यक्त करेल। तसेच जे कॉल करत राहिले विकास दादा बरकुले असतील दादांचे धन्यवाद। तसेच या कार्यक्रमासाठी सर्वच कमिटी मंडळी आयोजक नियोजक संयोजक सप्ताहामध्ये सर्वच उपस्थित असं नाही यांचं नाव घेतलं म्हणजे तुमची गरज नाही अजिबात टेन्शन घेऊ नका। सर्वच हरिभक्तपरायण मंडळी चष्म्यावाले फेट्यावाले मिशावाले गंधावाले पदर घेतलेले बेनापादऱ्यावाल्या नका घेऊ आता उद्यापासून नथीवाल्या चष्म्यावाला तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद। या कार्यक्रमासाठी आवर्जून ज्यांची उपस्थिती आहे आदरणीय हरिभक्तपरायण माझे वडीलही उपस्थित आहेत त्याचबरोबर सर्वच गुणीजन मंडळी टाळकरी मंडळी गायक वृंद अतिशय सुंदर कोकिळी सारखा ज्यांचा कंठ आहे आदरणीय हरिभक्तपरायण आमचे वाघमारे महाराज आहेत हरिभक्तपरायण बंडू महाराज आहेत हरिभक्तपरायण महादेव महाराज आहेत हरिभक्तपरायण प्रसाद महाराज सर्वच टाळकरी मंडळी तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद। इकडे चोपदार बाबा टेन्शन नाही ना काय टेकन देऊन उभे राहिले म्हणून म्हटलं टेकनाची आवश्यकता आम्हाला आहे तुमचेही धन्यवाद। तसेच या कार्यक्रमासाठी आज ज्यांची आवर्जून उपस्थिती आहे
महाराष्ट्रातील प्रत्येक नामवंत कीर्तनकार कथाकारांच्या वरती नितांत प्रेम करणारे, माझ्यावरती लेकी सारखं प्रेम करतात हरिभक्त परायण आमचे लाटे जिजांचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर ज्यांच्या घरी आम्ही गेलो होतो हरिभक्त परायण आमचे शिवम दादा आकात दादांचे धन्यवाद. इकडे हरिभक्त परायण आमचे संतोष महाराज आहेत, हरिभक्त परायण आमचे बाळू महाराज आहेत, हरिभक्त परायण आपल्या ठोंबरे टाकळीवरून आलेले आमचे अमोल, नाही तुमचं नाव माहिती मला, आमचे अमोल महाराज आहेत. इकडे दुसरे दोन्ही यूट्यूब चॅनल वाले असतील, तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. एकदा या सगळ्या चॅनल वाल्यांसाठी जोरात टाळी वाजवा का. नितांत माझ्यावरती प्रेम करतात, कुठेही कीर्तन असू द्या पण एवढे फिक्स असतात इकडे आल्यावर. अजून 2 बाकी तरी नाही आले नाही ते. तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. आणि विशेषतः आज आनंद वाटतोय पहा, कारण काय म्हणतात ना, दरवर्षी माणसानं सप्ताह करावा. सप्ताह किती सुंदर आहे याच्यावरून गावाची सुंदरता कळते, मंदिरावरून गावाची सुंदरता कळते, गावातल्या लोकांच्या वागण्यावरून वागणुकीवरून बोलण्यावरून माणुसकीवरून गावाची सुंदरता कळते. तसं सप्ताहामध्ये बदल झालाय की नाही हे कळतं पहा. कधी अगदी आनंद वाटला मला, कारण जेव्हा मी सुरुवातीला स्वर लावला तेव्हा आनंद वाटला. अतिशय सुंदर ज्यांची साऊंड ऑपरेटिंग आहे पहा, दादांसाठी जोरात टाळी वाजवायची एकदा. हनुमंतरायांच्या चरणावरती प्रार्थना करेल, तुमचं नाव फक्त तालुक्यात जिल्ह्यात नाही अवघ्या महाराष्ट्रात तुमचं नाव होईल भविष्यात, कारण खूप सुंदर सर्व्हिस देताय. तुमचेही धन्यवाद. कारण ज्या त्या कार्यासाठी जो स्वतः प्रामाणिक राहतो त्याचं नाव कदाचित मोठं झाल्याशिवाय राहत नाही पहा. तसेच या कार्यक्रमासाठी अतिशय सुंदर जे मृदंगाची साथ करतायत, साडी नाही 7 संगत वाजवणारे भरपूर आहेत, पण ज्याला ओरिजिनल वाजवणं समयाशी सादर व्हावे असं ज्याला म्हणतायत वाजवणं, आदरणीय हरिभक्त परायण आमचे दादा राजेश महाराज खूप सुंदर वाजवणं. एकदा जोरात टाळी वाजवायची पहा, खूप छान. दादांचे धन्यवाद. तसेच सर्वच गुणीजन मंडळी इथे ज्ञानानं वयानं तपानं अधिकारानं ज्येष्ठ असलेली सर्वच मंडळी आहेत. इथे कोणी कीर्तनकार प्रवचनकार कथाकार असतील, मी तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते. इकडे अजून चोपदार बाबा आहेत, वेणीकरी बाबा परत रागायचे माझ्यावर, तुमचे धन्यवाद. सर्वांचे धन्यवाद. झाले का आता नाव? सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून आपण कीर्तनाकडे वेळ. विठ्ठल विठ्ठल ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा सेवेकरता निवडलेला आहे आपला सप्ताहाचा. बोला ना मावशा. राधा क्या केसरा का दगडा का धोंडा का मंडा का गंगूबाई रंगूबाई. येतोय ना आवाज? येतोय ना? जेवण केलंय? चार्जिंग वाघमारे महाराज पंगत चालू आहे? चार्जिंग नाही झाली का व्यवस्थित तुमची? का उतरले बॅटऱ्या? नुसते रागाने पाहतात अशा. टेन्शन घेऊ नका, तुमचंच लेकरू आहे, सगळं तुम्हाला समजल उमजल असं सांगणार आहे पहा. अभंग कोणाचा आहे? रामभाऊ त्याचा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे बरं का. तुकोबारायांचा अभंग आहे. मी सांगेल अगदी प्रत्येक संत महात्मा मंडळींनी स्वतःच्या जीवनामध्ये भगवंताचं नामचिंतन केलंय, जीवनाचा उद्धार झालाय, भगवंताची प्राप्ती झालीय. मी सांगेल या धर्म मंडपामध्ये बसलेला प्रत्येक व्यक्ती प्रत्येक माणूस हा भाग्यवान आहे का, तोच स्वतःच्या जीवनाचा उद्धार करून घेण्यासाठी कीर्तन श्रवणासाठी या धर्म मंडपामध्ये येऊन बसतो. कोण? ज्याचं काहीतरी जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली, काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य शिल्लक आहे तोच. कारण ज्याचं पुण्य काही अभागी असतील, फक्त मंडप डेकोरेशन कीर्तनाचे कीर्तनकार सगळं पाहून घरी जंगोदाड्यात झोपले असतील का, पुण्य कमी पडलं. पण अतिशय सुंदर भगवान परमात्म्यानं, मी सांगेल जोपर्यंत अतिशय सुंदर असा नरदेह भगवान परमात्म्यानं मनुष्य देह दिलाय कशासाठी? देवी दिला देह भोजना, रेंज मध्ये राहा फक्त तुम्ही. देवी दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बादिकेचा, किंवा याच देही घडे आणि देवाचे भजन भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी मनुष्य देह धारण करावा लागतो. मग या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आली आहेत, पण प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा. अर्थात पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र ते कुळा पावन तो देश. जेथे हरिजनाचा जन्म घेती, जेथे हरिजनाचा जन्म घेती, कर्म धर्म